श्री स्वामी समर्थ कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे शाबूचे पराठे किंवा थालीपीठ म्हटलं तरी पण चालेल। पण मी इथे भिजवून घेतलेत साबुदाणे। हे पहा, हे मी आता बारीक करणार आहे मिक्सर मध्ये। मी बारीक करून घेतले साबुदाणा, टाकून घेते। हे पहा, अशा प्रकारे मी बारीक करून घेते। भगर पण घेतले मी, ती पण बारीक करून घेणार आहे। हे पहा, मी भगर पण बारीक करून घेतले। हे पहा, त्याच्यामध्ये टाकून देऊ। मी एक बटाटा घेतलाय, उकडून किसून घेतलाय। हा पण टाकायचा आपल्याला त्याच्यामध्ये। कढीपत्ता घेतलाय मी बारीक चिरून, तो पण टाकून घेते। कोथिंबीर घेतले बारीक चिरून, ती पण टाकते। हिरवी मिरची घेतले बारीक चिरून। काळा मीठ घेतले, उपासासाठी आहे। पहा, मी 1 चमच दही टाकते। आता आपण चांगला हलवून घेऊ। तर मिक्स करून घेऊ। मी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतले। पहा, अशा प्रकारे तुम्ही जिरं पण टाकू शकता उपासाला खात असाल तर। मी जिरं नाही टाकलंय। हे पहा, पाणी नाही वापरायचं आहे आपल्याला। आपण शाबू भिजवून घेतलेले होते। या प्रकारे पहा, छान असा आपला गोळा झालाय। आता आपण हा गोळा बाजूला ठेवून देऊ। हे बघा, आता आपण चटणी करायला घेऊ उपवासाची। आम्ही कोथिंबीर घेतले, कढीपत्ता घेतलाय, तो पण ह्याच्यामध्ये टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। हिरवी मिरची घेतले। हे पहा, अद्रकचे तुकडा घेतले 2 छोटे छोटे। आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे याच्यामध्ये। म्हणजे आपली चटणी काळी नाही पडत लिंबूमुळे। मीठ टाकते, काळं मीठ। तर मिक्सरला बारीक करून घेते मी। आम्ही चटणीमध्ये थोडं दही टाकते। शेंगदाणे पण टाकू शकता। परत एकदा फिरवून घेऊ मिक्सरला। झाली आपली चटणी। पहा, आपली चटणी झाली। आता आपण पराठे करायला घेऊ। मी इथे थोडं तूप घेतले हाताला लावायला। पण आता थोडं हाताला लावते। ते पण बाजूला ठेवू। अशा प्रकारे गोळा घेऊ। थोडंसं पोळपाटण्याला लावून घेऊ। हाताने थोडंसं पसरून घेऊ त्याला। या प्रकारे
पहा या प्रकारे पसरून घ्यायचं आहे असं हाताने. तुम्ही बगरचं पीठ पण ठेवला तरी चालेल लाटण्यासाठी. असा अलगद उचलायचा आहे. आपण आता तव्यावर टाकून घेऊ. हे पहा बघा मी तवा ठेवलाय, गरम झालाय, मी टाकून घेते तव्यावर. हे पहा अशा प्रकारे. आपण दुसरा पराठा बनवून घेऊ. मध्यम गॅसवरच शेकून घ्यायचं आहे, फास्ट गॅसवर नाही घ्यायचं. आपण परतून घेऊ आता. पहा तुम्ही थालीपीठ सारखं कापडवर पसरून घेऊन तव्यावर टाकला तरी पण चालेल. बघा छान असा भाजून घ्यायचा आहे. तूप लावून घेते. पलटून घेऊ. परत तूप लावून घेते दुसऱ्या साईडनं. झालाय आपला पराठा. काढून घेते मी. पहा दुसरा बनवून घेऊ. तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवते मी. कापड घेतले मी, पाणी लावून घ्यायचंय थोडं कापडला अशा प्रकारे. पहा मी गोळा घेतलाय, थोडंसं तूप लावू हाताला. हे पहा अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पहा अशा प्रकारे. आता आपण काढून हातावर घेऊ. हे पहा तुम्हाला दाखवते. हे पहा अशा प्रकारे तव्यावर टाकून घेऊ. मी तव्यावर टाकून घेतले. अशा प्रकारे आपण बनवून घेऊ सारे पराठे. आपण रोज खिचडी खातो साबुदाण्याची. एकदा अशा प्रकारे बनवून पहा. पहा भाजून घ्यायचं आहे छान. भाजायला थोडा टाइम लागतो, खायला छान लागतात.